सीजेपीच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही जेनझी हा नवा फॅक्टर प्रकाशात येताना दिसतोय। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे। अमित ठाकरेंच्या आंदोलनातील सक्रियतेचा फायदा सदस्य नोंदणीला होत असल्याचा दावाही मनविसेकडनं केला जातोय। अनेक महाविद्यालयांबाहेर मनविसेने सदस्य नोंदणीसाठी स्टॉल्स उभारलेत। रुपारेल महाविद्यालयातील स्टॉलवर पहिल्याच दिवशी 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी केल्याचं युनिट अध्यक्षांचं म्हणणं आहे। आणि याच अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला अमित ठाकरेंनी पाठिंबा दिला होता। ते स्वतः जाऊन अभिजित दिपकेंना दिल्लीत भेटले होते। आंदोलनातील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणंही गाठलं होतं। ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडवणं आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही त्यांची स्पष्ट भूमिका होती। 24 जुलैला शिवाजी पार्कवरती वंदे मातरम कार्यक्रम झाला होता, ज्याच्यामध्ये सर्व तरुणाई एकत्र आली होती आणि तसंच 26 जुलैला विजयोत्सव झाला आणि यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांचे चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांच्या सोबतच। त्यामुळे युवा वर्गामध्ये मनसेबद्दल आणखीन उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसतंय। आणि याच अनुषंगाने सध्या जी सदस्य नोंदणी मनविसेच्या तर्फे सुरू आहे त्याला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळतोय आणि युवा वर्गातली ही उत्सुकता आता सदस्य होण्यामध्ये सुद्धा परिवर्तित होताना दिसते। हा युवा वर्गच पुढच्या 3 ते 4 दशकांचा मतदार आणि भविष्यातील नेतृत्व असणार आहे। त्यामुळे त्यांना संघटनेशी जोडण्यावरती मनसेने भर दिलाय। या सदस्य नोंदणीचं रूपांतर पुढे राजकीय पाठिंब्यात होणार असा मनसेकडनं विश्वासही व्यक्त केला जातोय। 100% कारण जर तुम्ही एक 10 दिवस आधी आपण मुंबईत झालेलं आंदोलन बघितलं किंवा अमित साहेब दिल्लीमध्ये जंतर मंतरला गेले, यावेळेला जे युवा समोरून येत होते, म्हणजे मला अनेकदा अनुभव आला की लोक शिवाजी पार्कात यायचे, शिवतीर्थाच्या बाहेर यायचे, कारण त्यांना एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला न्याय मिळणार हा अमित साहेबांच्या इथे, राजसाहेबांच्या इथेच मिळणार आहे आणि तो कॉन्फिडन्स आता दिसून येतोय।